लोकजागृती आणि लोकशिक्षण देणारे लोकशाही, समाजाची अंधाराची बाजू ताकदीनं आणि पोटतिडकीनं लिहिणारे लेखक, तमाशाला प्रतिष्ठा मिळवून देणारे हाडाचे तमाशा कलावंत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खंदे कार्यकर्ते तुकाराम भाऊसाहेब साठे, अर्थात मी बोलतीये शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल. फकीरासारखं साहित्यरत्न जन्माला घालणाऱ्या अण्णाभाऊंविषयी माहिती नाही असा मराठी भाषिक क्वचितच मिळेल. अण्णाभाऊंच्या सिद्धहस्त लेखनीतून अनेक कलाकृती जन्मल्या, पण त्या केवळ वाचनीयच नव्हत्या तर त्या जागल्याची भूमिका बजावत होत्या. त्यांच्या सगळ्या लेखन प्रपंच आणि कार्यामागे एकच प्रेरणा होती, ती स्वातंत्र्याची. आधी देशाला इंग्रजांपासून हव्या असलेल्या स्वातंत्र्याची आणि सोबतच समाजातल्या जातीयतेच्या स्वातंत्र्याची. पण सांगली जिल्ह्यातल्या खेड्यातल्या एका मुलामध्ये ही प्रेरणा आली कुठून? स्वातंत्र्याची ही ठिणगी अण्णाभाऊंच्या मनात पडली कुठून? हा किस्सा खूप महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काही. त्या ओळी कानावर पडल्या की आठवतो मुंबईचा कामगार, आठवतो अण्णांचा शाहिरी बाणा आणि त्यांच्या लाल बावट्याची डपावरची थाप. फक्त हे एकच नाही तर कधी रूपाचं गौरव करणार, तर कधी महाराष्ट्र अस्मिता जाग करणार, असं असंख्य पैलूंनी समृद्ध आहे त्यांचं लिखाण. अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले. 35 कादंबऱ्या, 15 स्फुटकथा, एक प्रवास वर्णन, 3 नाटके, 14 लोकनाट्ये, शिवाय 10 पोवाडे, ही एवढी मोठी साहित्य संपदा अण्णाभाऊंनी लिहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर अमर शेख आणि द ना गवाणकर यांच्या सोबत त्यांनी लाल बावटा कलापथकाची सुरुवात केली. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन म्हटलं की प्रथम शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे ही नावं प्रामुख्याने नजरेसमोर येतात. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी उभा आडवा महाराष्ट्र जागविला, गाजविला, पेटविला, त्यामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी आणि अमर शेख यांच्या वाणीचा सिंहाचा वाटा आहे. पण या क्रांतिकार्यात सहभागी होण्याची सुरुवात ही त्यांच्या लहानपणी झाली होती, ती देखील एका क्रांतिसिंहामुळे. हा किस्सा नक्की काय होता चला सांगते. मुळात अण्णांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावचा. त्यांच्या लहानपणीची काही वर्ष ते आपल्या जन्मगावी होते. गावाबाहेरच्या मांगवाड्यातल्या वस्तीत त्यांचं घर होतं. उत्पन्नाचं काहीच निश्चित साधन नसल्यानं त्यांचे बहुतेक नातलग तमाशा पार्टीमध्ये काम करत. अण्णांना लहानपणीपासून आजूबाजूच्या गावच्या जत्रांना जायचा भारी शौक होता. जवळपासच्या गावातील एकही जत्रा अण्णा सोडत नसत. असंच एकदा वाळवा तालुक्यातील रेठरे गावची जत्रा होती. अण्णाभाऊ आपल्या एका मावस भावाच्या तमाशा पार्टी सोबत या रेठरे गावच्या जत्रेला गेले होते. जत्रेच्या रात्री तमाशाचा खेळ सुरू असतानाच तिथे अचानकपणे एक भारदस्त व्यक्तिमत्व आलं आणि तमाशाच्या मंचावरच त्यांनी भारदस्त भाषण देखील केलं. त्यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी भाषणाने प्रभावित होऊनच अण्णांनी स्वातंत्र्य लढ्याकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि ते अविरतपणे कार्यरत राहिले. ते व्यक्ती होते प्रति सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील. नाना पाटलांनी त्या काळच्या दक्षिण सातारा भागात इंग्रजांविरुद्ध रान पेटवलं होतं आणि त्याचीच एक ठिणगी जत्रेच्या तमाशात आलेल्या अण्णांच्या मनात पेटली. हा प्रसंग तुम्हाला बजरंग कोरडे यांच्या पुस्तकात वाचायला मिळेल. पुढे अण्णाभाऊ आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईला आले. त्यांच्या वैचारिक घडणीत या मुंबईला येण्यासाठीच्या 6 महिन्यांच्या पायी प्रवासाचा देखील मोठा वाटा होता. पुढे कामगार प्रश्न, समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या नायकांच्या कथा, प्रेमकथा, पोवाडे, लावण्या आणि लघुकथा, कशापासून अण्णांची लेखणी अलिप्त राहिली नाही. ते प्रश्न विचारत राहिले आणि व्यथा मांडत राहिले. त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट देखील निघाले. अण्णाभाऊंच्या लेखणीने लोकांना जाग केलं. त्यांचं साहित्य दलित आणि पीडितांचा आवाज बनलं. त्यापैकीच त्यांचं साहित्य तुम्ही वाचलंय का? अण्णाभाऊंचं वाचलेलं पुस्तक आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आझाद मराठी. धन्यवाद.